क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बोहदा एकल अभियानाअंतर्गत पाथरी येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद। एकल अभियानाअंतर्गत पाथरी येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद। रुंझा एकल विद्यालय संच उपाध्यक्ष विजय खापर्डे, रामपूर कारेगाव यांनी पाथरी गावात आरोग्य शिबिर घेण्याबाबत बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले असून विजय खापर्डे यांच्या निवेदनाची दखल घेत पाथरी या गावात आरोग्य म्हणजे पूर्ण जीवनाची नवी पाठ, जनसेवा ही ईश्वर सेवा म्हणून शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 3 पर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्या शिबिरात 61 रुग्णांची आरोग्य तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले। त्यामध्ये त्यांची बीपी, शुगर तसेच मशीनद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली। गरजू रुग्णांना ड्रॉप्ड औषधीचे वाटप करण्यात आले। या शिबिरातील रुग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय उच्च अधिकारी डॉक्टर टाटर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश भंडारे, आरोग्य सहाय्यक डॉक्टर झाडे, औषधी निर्माण अधिकारी डॉक्टर शिंदे, लॅब टेक्निशियन श्रीमती मोरांडे मॅडम, AAN श्रीमती मेश्राम मॅडम, झोडे मॅडम, काजी मॅडम, पाचवडे सर, MPW सोयाम सर, घोंगडे सर, परचाके सर, आरोग्य सहाय्यक योगेश पतंगे, आशाताई सारिका फुलझेले यांनी आरोग्य शिबिरात आलेल्या रुग्णांना तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी, मोफत औषध, सिकल सेल तपासणी, संपूर्ण आरोग्याच्या तपासण्या आणि नेत्र तपासणीसारख्याही सेवा उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय। एकल अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य सेवा पोहोचवल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य तपासणीसाठी मोठे होणारे हॉस्पिटलचे खर्च टाळले आहेत। आरोग्य शिबिराच्या रुंझा एकल विद्यालय संच उपाध्यक्ष विजय खापर्डे, रामपूर कारेगाव पाथरी या गावातील सरपंच अनिताताई हजारे, गतिविधी प्रमुख रमेश आडे, संच प्रमुख देवांगना आडे, संच प्रमुख सौरव बोंडे, आचार्य सिंधुताई चव्हाण, सर्व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। कळंब प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण सुद्धा मी स्वागत करते आणि आभार सुद्धा मानते, कारण स्वागत आम्ही सगळं नियोजन केलं होतं, पण नियोजन आमचं कुठेतरी म्हणजे गडबड झालं, कमी पडलं नियोजनामध्ये। आणि त्याचबरोबर आम्ही ते इतर सगळे उपस्थित असलेले रुंझा PSCचे टीम आणि तसेच आपले मेश्राम मॅडम आणि मोरांडे मॅडम आणि सोनकाजी मॅडम, उमाकांत सर व तसेच आपले कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार मानते, अधिकारी कर्मचारी आणि आमच्या आशा वर्कर मॅडम आणि अंगणवाडी सेविका मॅडम, मी अंगणवाडी सेविका मॅडम व सगळ्याच मदतनीस यांचे सुद्धा मी आभार मानते। खरोखर फार मोलाचा म्हणजे एक कार्य झाला आणि जे आपल्या पाथरी या गावातील जे रहिवासी लोक आहे, ज्या गर्भवती महिला, संधा माता आणि किशोरी मुली व तसेच जे लहान मुलं आहे, कुशुपित मुलं किंवा त्याचे काही त्यांना आता जे आपण ठरणी आहे, मला काही तुमच्यासारखं काही बरंच माहिती नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर यामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे त्यांना आपण याचा लाभ मिळवून दिलं आणि त्यांची गोळ्या औषधी ते पण पुरवठा करून दिली आणि फार कमी म्हणजे वेळामध्ये आपल्याला सगळ्या गोळ्या औषधी उपलब्ध करून दिल्या आणि टीम सुद्धा इथं हजर झाली आणि आमचे रुंझा संच संच प्रमुख सौरव बोंडे यांचे सुद्धा मी आभार मानते। त्याचबरोबर आमचे डोंगरखंडा संच प्रमुख देवांगना आडे यांचे सुद्धा मी आभार मानते। तसंच आमचे कथित प्रमुख शिक्षक रमेश आडे यांचे सुद्धा मी आभार मानते व तसंच आपल्याला सगळ्यांना मला आमच्या पाथरी गावामध्ये सहकार्य दिलं, काही थोडंफार कमी जास्त झालं तर सुद्धा वगैरे यासाठी सुद्धा मी माफी मागते आणि धन्यवाद। तुम्ही खूप सगळ्यांना म्हणून आम्हाला सहकार्य केले याबद्दल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।